सापकन दोन वैबे हातातलीच घेऊन गेली हा तू होता ना नाही का बोलतो डास मारला का मान कापत तर नमस्कार मित्रांनो, जसं की आपली पूर्ण ओपन ट्रिप एकदम सक्सेसफुली झालेली आणि अजून काही व्लॉग्स येणार आहे त्याच्यावर आणि तुमचं भरभरून प्रेम मला भेटलं, त्यामुळे आता मला मोटिवेशन येते चांगलं की आपण पुढे पुढे जावं. आता हल्लीच आपली एक व्हिडिओ टाकलेली आहे ती 1K अप गेली आहे. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की मला वाटलं होतं माझी व्हिडिओ एवढी जाईल. ती बांगडा फिशिंगची व्हिडिओ होती ती, आणि ह्या व्हिडिओच्या वेळी आता ही जी व्हिडिओ मी एडिट करतोय ती तुम्हाला बघायला भेटेलच आता पुढे. तर ही व्हिडिओची गंमत अशी झाली आहे की मी ही रँडमली गेलेलो, गोप्रो फक्त अटॅच केलेला चेस्ट माउंटला, आणि रँडमली आम्ही गेलेलो असेच ट्रॉलिंगला. वाटलं नव्हतं काय असेल, तेव्हा ताण नव्हता पाण्याचा तेवढा, आणि गेलो आणि रँडमली 2 फिश हुक झाले. तर मी म्हटलं ते शूट केलं आहे तर ते आपण आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि चांगली कॅच होती, एक चांगल्या साईजचा ग्रुपर आहे. ह्याच्यात तुम्हाला दिसतोय की माहीत नाही, पुढे व्हिडिओ दिसेल तुम्हाला नक्कीच. चांगल्या साईजचा ग्रुपर एक आहे आणि एक GT आहे. तर जास्त मोठी व्हिडिओ नसेल की आपली छोटीच व्हिडिओ आहे, तर त्यामुळे म्हटलं हिला इंट्रो आउट्रो काय नव्हतं तर घाबरत होतो मी टाकायला. तर बोललो हे बघ, आपण जे केलं आहे ते आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवलं पाहिजे, म्हणून मी ह्या एफर्ट्स घेऊन विचार केला की थोडा इंट्रो असं शूट करून आणि मग प्लेसमेंट ही करून दाखवतो तुम्हाला ब्लॉग. तर हेच मी म्हणेन की आजचा व्हिडिओ काय एवढा मोठा नसेल, छोटा असेल. छोटं ट्रॉलिंग सेशन तुम्ही पकडा, आणि आपण ह्याच्यात रील वापरलेली डायवाची RX80 आणि माझा फॅन्टम स्नॅपर रॉड, आणि लुअर आपण लुकानाचा कोमोडो वापरलेला, कारण की सध्या आपला बजेट तेवढा नसतो म्हणून आम्ही लुकानावरच जगतोय. तर लुकानाच्या कोमोडवर 125 सिरीज होती, तर त्याच्यावर आम्हाला हा चांगला साईजचा स्ट्राईक भेटलेले, आणि त्याच्या आधीचे पण सगळे मासे मी ह्याच्यावरच काढलेत. तर ही आपली ती कोकण ट्रिपची लास्ट व्हिडिओ असेल. ह्याच्या पुढे व्लॉग्स सगळे मल्टिपल सारखे येतात, फिशिंग आणि ते. तर माझा प्लॅन चालू आहे की आता हे झाल्यानंतर एक परत येणार आहेत 2-3 कोकणातलेच असतील व्लॉग, आणि मग मी मुंबईतले फिशिंग मार्केट वगैरे तुम्हाला दाखवेन, जसे की लुअर कुठे स्वस्त भेटतात, मस्जिद मार्केट आपलं एक्सप्लोअर करणार आहे, आणि अजून बरेच काही गोष्टी करायचा प्लॅन चालू आहे. तर तुम्ही आता तरी पुढे स्किप करू नका, कारण की आता व्हिडिओ आपली चालू होत आहे, ज्याच्यात आपल्याला किती काय काय कॅच भेटले ते तुम्हाला कळेलच. तर चला व्हिडिओकडे वळूया. बसलो काय जाऊ बसलो आता. काय नाही बसलो तरी काय नाही, पाच जातो किलो ना गेलो 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 सुटलो 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 म्हणजे खडकातून सुटलो.
बाहेर जाऊ दे बाहेर बसून पर्सन या आडी करून गेले का घेत का वरून जाऊ खाली देऊन जाऊ का मान कापात वरून जाऊ नका जातो वर बघ कसे उकल्या जाती काम पच्चीस मग एक कोकरे कोंबडी होतो सापकन दोन वैबे हातातलीच घेऊन गेली तू होता ना नाही का बोलतो डास मारला बसतात लगेच तो या साईडला बघ कुक्कर मोठी अरे काढ वर घे काय नाही येतं ये वर उठव हा तर हीच ती गेली चालून घ्या सरळ करते सोडतं ना थोडे ओके रास चांगले का नसता दिले का गोडा तुझी फक्त ठेवते परत येताना तुझी सोड नसता तुझा हाताला नको सुट्टी अडाकताली खाली हाताली आपली वर राहतं नाही खाली हाताली येता भाजी नाही ना फ्री होय मेल्या बापा लागली ही कोकरी काय कोकरी लागली तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेच असाल, तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला सांगा. आणि असेच आपले पूर्ण व्हिडिओ पुढे पुढे येत राहतील आणि तुमचंच हे मला प्रेम अजून मोटिवेट करेल, ज्या कारण मी हे असे व्हिडिओ परत परत बनवत राहील. मला माहिती आहे थोडे माझे ग्लिचेस होत आहेत व्हिडिओमध्ये, कारण की फर्स्ट टाईम आहे माझा एडिटिंग प्लस काय बोलतो तर एडिटिंग आणि अपलोडिंग मला जेवढी माहीत नव्हती तर ते मी पण शिकतोय, त्यामुळे जरा घाईघाईत मी करतोय म्हणून ग्लिचेस होतात. पण आता मी ठरवलंय पूर्ण पेशंटली वेळ द्यायचा, आरामात एक एक व्हिडिओ टाकणार. आणि दर वीकला आपली व्हिडिओ दर वीक फ्रायडेला इव्हनिंगला आपली व्हिडिओ पोस्ट होत राहील, तर ज्या कारण तुम्हाला पण नवीन नवीन अपडेट्स येत राहतील तिच्यावर. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल माझ्या चॅनलवर, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्या कारण मला पण मोटिवेशन अजून भेटत राहील की अजून भरपूर एक्सप्लोर करत राहू. आणि जर तुम्हाला काय वाटतंय की मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवली पाहिजे तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी एक्सप्लोरेशन आणि नवीन काहीतरी गोष्टी घेऊन. चला, धन्यवाद.